नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बाळासाहेब नाशिक जिल्हा व महानगर महिला आघाडीच्या वतीने राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। हा कार्यक्रम शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार येथे पार पडला। युवती सेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या हा उपक्रम राबवला। कार्यक्रमावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने त्यांच्या प्रतिकृती हाताला राखी बांधून भावबंधन व्यक्त करण्यात आले। उद्धव ठाकरे आमचे लाडके भाऊ असून नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात असे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। तसेच प्रतिकृती हाताला बांधलेल्या सर्व राख्या प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना मुंबईत सुपूर्द करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। या उपक्रमामुळे नाशिकमध्ये भावबंधनाचा उत्सव आणि शिवसेनेप्रती निष्ठा या दोन्हींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। यावेळी जिल्हाप्रमुख सौ स्वातीताई सुनील पाटील, कीर्ती जाऊ खेडकर, योगिता गायकवाड, शोभा दोंदे, शोभा दिवे, गुड्डी रंगरेज, शोभा पवार, शोभा वाळवे, चित्रा ढिकले, रंजना थोरवे, सुवर्णा काळुंगे, शारदा सपकाळ, मोहिनीराव, कविता थोरात, माधुरी जाधव, ज्योती कुमावत, रेखा खानंदे, खेताडेताई, मोनिका, माधुरी चौधरी, मंदा गवळी आदी जण उपस्थित होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज इतका सुंदर दिवस आहे राखी पौर्णिमेचा। ते राखी पौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही आज साहेबांच्या म्हणजे आम्ही प्रतिकृती केलेली आहे। जसं काही आम्हाला असं वाटतं की आज आमचे साहेब आमच्या बरोबरच आहेत। आज तमाम आमच्या सर्व नाशिक जिल्ह्याच्या सर्व युवती सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून साहेबांना राख्या बांधल्या आहेत। खूप छान वाटते आम्हाला आणि आमच्यासाठी आमचे लाडके बंधू म्हणजे आमचे उद्धव साहेब आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला मोलाचे सहकार्य आमचे उपनेता दत्ताजी नाना गायकवाड, आमचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख डीजी भाऊ सूर्यवंशी, आमचे महानगर प्रमुख प्रथमेशजी गीते, आमचे कोर कमिटीचे सदस्य विनायकजी पांडे आणि सर्वच आमचे बंधू त्यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले। आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही एक राखी अशी आगळेवेगळी अशी राखी पौर्णिमा साजरी केली। ते म्हणजे आमच्या कार्यालयातले कार्यालयीन प्रमुख जे 35 वर्षांपासून अगदी अविरत सेवा करतायत, निस्वार्थ सेवा करतायत, अहोरात्र सेवा करतायत, ते म्हणजे आमचे बंधू राजूभाऊ वाकसरे। त्यांनाही आम्ही सर्वांनी राख्या बांधल्या आणि खूप कौतुक करावं असं वाटतं आम्हाला राजूभाऊंचं की आज गेले 35 वर्ष ऊन नाही, वारा नाही, काही पाहत नाही, सकाळी निघाले की संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कार्यालयात अविरत अशी सेवा करतात। त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या एकनिष्ठेला सलाम आमच्या महिला आघाडीकडनं। असेच बंधू, असेच भाऊ आमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील आणि आमच्या साहेबांना आम्हा सर्व दिवस आहे। आज सर्वात आनंदाचा दिवस आहे। आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये युवती सेना तसेच महिला आघाडीतर्फे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली। माननीय आमचे उद्धव साहेब पक्षप्रमुख यांना आम्हाला मुंबईत नाही भेटता येण्यामुळे आम्ही इथे आज साहेबांची प्रतिकृती आणलेली आणि त्याला आम्ही साहेब आमच्या इथे समोर आहे आणि अशाच उद्देशाने आम्ही साहेबांच्या हातांना सर्व महिलांनी बहिणींनी त्यांच्या राखी बांधली आहे। तर आमचे साहेब हे आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। कारण आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री असताना कोविड काळामध्ये अतिशय आमची जनतेची काळजी घेतलेली आहे। त्यांनी औषधं उपलब्ध करून दिले, अन्न उपलब्ध करून दिलेले, डॉक्टरांना त्यांनी जर उपचारासाठी बिल नसेल तर त्यांनी मोफत उपचार करावा असं त्यांनी सांगितलं। म्हणजे प्रत्येक संकटाच्या वेळेस आमचा भाऊ आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला। आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला जी लाडकी बहीण योजना तुम्ही देतात ते 1500 रुपये नको आहेत। आमच्या मागे सदैव आणि वाईट परिस्थितीमध्ये जो भाऊ उभा राहतो असा भाऊ आम्हाला भेटलेला आहे आणि ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। आमच्या अशा भावांना आम्ही राखी बांधली आहे। तसेच आमचे राजसाहेब पण ह्यामध्ये यावे आणि आमच्या अशा सगळ्या बहिणींची खूप इच्छा आहे की पुढची राखी पौर्णिमा आम्ही दोन्ही भावांबरोबर साजरी करावी, ही आमची मनोमन आणि पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। तसेच आमच्या साहेबांना आम्हाला भेटता जरी नाही आलं, आम्ही आज इथे राख्या जरी बांधल्या असतील तरी आम्ही ह्या राख्या घेऊन आणि निश्चितपणे आम्ही साहेबांना भेट देणार आहोत आणि ह्या सर्व बहिणींच्या राख्या आम्ही साहेबांना भेट म्हणून तिथे गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेचं कार्य करत असताना आज माझ्या जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण आहे की आज राखी पौर्णिमा निमित्त आज माझ्या बहिणींनी, नाशिक जिल्ह्यातल्या बहिणींनी, जिल्हा प्रमुखांनी मला इथं औक्षण करून या ज्या राख्या बांधल्या याचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही। एक आमचे जिल्हा प्रमुख आणि उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश भाऊ गीते, माजी आमदार वसंत भाऊ गीते, राज्य संघटक विनायक भाऊ पांडे
यांच्या संकल्पनेतून आज हा जो कार्यक्रम झाला आहे हा माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय क्षण आहे आणि हा क्षण मी कधी विसरू शकणार नाही. कारण आज इतक्या बहिणींनी आज राख्या बांधल्या आहे की अजून माझ्यामध्ये इतक्या माझ्या धमन्यामध्ये अशी ताकद निर्माण झाली का शिवसेनेचं कार्य आवरत माझ्या हातून घडो एवढीच राखी पौर्णिमेच्या दिवशी मी परमेश्वराकडं. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.